नमस्कार मंडळी, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू यू ऑल. आज सकाळपासून इथपर्यंत येसपर्यंत आपण खूप काही केलं आहे, राईट. वीव ड्रेस्ड वेल, वीव स्पोकन टू अ लॉट ऑफ पीपल, वीव इंटरॅक्टेड विथ आवर फॅमिली, वीव ट्रॅव्हल्ड अँड वीव ऑल्सो चेक्ड ऑन आवर फोन. आणि ते सगळं करताना आपल्या मनात प्रश्नांचा पाऊसही पडत होता. मी कसा दिसतोय? हॅव आय स्पोकन वेल? माझं उत्तर बरोबर होतं का? आणि मला जज तर नाही करत आहे ना? म्हणजे एम आय ओके? आपण कायम लोकांकडून त्यांच्या मान्यतेचा थम्सअप शोधत असतो. आता हेच पहा ना, आपण आज जे कपडे घातले आहेत ते कपडे आपले, त्यासाठी लागणारा पैसाही आपला. पण तरीही कपडे घातल्यानंतर आपल्याला त्या कपड्यांची मंजुरी दुसऱ्यांकडून हवी असते. असे का? का आपण दुसऱ्यांच्या मताचे गुलाम झालो आहोत? वाय आर वी ऑलवेज सीकिंग अप्रुव्हल फ्रॉम अदर्स? तुम्हाला नाही वाटत आपण नकळत आपल्या आयुष्याचा रिपोर्ट कार्ड किंवा आपला रिमोट कंट्रोल आपल्या आयुष्याचा दुसऱ्यांच्या हातात देत आहोत? का आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर दुसऱ्यांच्या अप्रुव्हलचा ठसा हवा आहे? का आपल्याला आपलं मत पुरेसं नाहीये? अकॉर्डिंग टू मी, एक्सटर्नल व्हॅलिडेशन किंवा बाहेरच्या जगातील मान्यता किंवा बाहेरून मिळणारं प्रमाणपत्र हे मला असं वाटतं कॉफीच्या कप सारखं आहे. कॉफी विच गिव्स अस इन्स्टंट बूस्ट, बट दॅट बूस्ट इज ओनली टेम्पररी. फक्त थोड्या वेळासाठी असतं. कॉफीवर आयुष्य जगता येत नाही. माणसाला जेवणाची गरज असते, सॉलिड फूड. अँड प्लीज टेक नोटिस that solid food for us is nothing but self-validation. आपण स्वतःला दिलेला कणखर पाठिंबा. And that self-validation, my friends, is more than enough. Whatever I'm talking right now is a culmination of whatever we've heard since so many people have been speaking. Because this validation itself is giving, part to all the external influences that come into our life. त्यांना काय वाटतंय ह्याच्यापेक्षा मला काय वाटतंय हा प्रश्न जर आपण स्वतः सगळ्यांनी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट, आय विल नॉट कॉल द यूथ द जेनझी. आय हॅव बीन टोल्ड बाय माय son who's 20 that they don't like the word Gen Z anymore. So the youth, our future. मला काय वाटतंय हा प्रश्न फक्त फ्युचरसाठी नाहीये, म्हणजे आपल्या युवा पिढीसाठी नाहीये. फॉर ऑल ऑफ अस वी शुड ऑलवेज बी आस्किंग दॅट क्वेश्चन. त्यांना काय वाटतंय हे महत्वाचं नसावं, मला काय वाटतंय हे फार इम्पॉर्टंट आहे. सो इट्स टाइम वी सीक व्हॅलिडेशन, इफ वी एव्हर रिक्वायर, from that one person who is definitely never going to misguide you, who's never going to mislead you. And you know what? That person is none other than we ourselves. आपल्यासारखे आपल्याला कुणीच ओळखत नाही. So friends, let's change the narrative from today. आपण आजपासून बदलूया हे कथन. Let's ask ourselves, who am I without external validation? मी कोण आहे बाहेरील मंजुरी शिवाय? And that apparently is the topic of my discussion. Now, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांकडे आहे. Who am I? कोण आहे मी? Well, I am the kindness that I show when nobody is recording me. रेकॉर्डिंग होत नसताना लोकांना दिलेली चांगली वागणूक मी आहे. I am the effort that I put in
when no one is clapping. टाळ्या वाजत नसताना केलेली मेहनत मी आहे. I am the goodness that I spread when no one is praising me. कौतुक मिळत नसतानाही पसरवणारा चांगुलपणा किंवा चांगलेपणा मी आहे. आपण खूप चांगले आहोत याच्यावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. लास्ट मध्ये मला हेच म्हणायचंय, कारण आपण जर आपल्यावर विश्वास ठेवला तर जगालाही आपल्यावर विश्वास ठेवावाच लागणार. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.